सरासरीपेक्षा 39% पाऊस झालेला आहे। आणि रखडलेल्या जमिनीची म्हणजे काय आमचं काय एखादं एकरच तुमचं म्हणणं काय रखडून जाऊन वाहून जावं की काय? पंचनामे घ्यायला सुद्धा तयार नाहीत। आणि कोणते विमा प्रतिनिधी की आम्हाला पीक पाणी प्रयोग करता आणि चांगले चांगले शेत निवडता, तुम्ही सरसगट पीक विमा 100% दिला पाहिजे। नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी कोणाला विचारून दिले? कोणाला विचारून दिले? 14,000 कोटी कोणाला विचारून दिले? शक्ती त्या नाशिकच्या मेळाव्यापेक्षा हे शेतकरी जगणं महत्वाचं आहे का त्या ठिकाणी त्या महाराजाला जपणं महत्वाचं आहे? शासनाने ठरव। आम्ही हिंदू आहे, प्रश्न धर्मावर गेला तर आम्ही हिंदू आहे करायचा, कोणत्या हिंदूवर अन्याय करायचा याची भूमिका शासनाने स्पष्ट करावी। नुसता भगवा रंग भगवादारी हिंदुस्थान म्हणल्यानं चलत नाही। या तळागाळाशी अडकलेल्या माणसाच्या त्या काही समस्या आहेत, या ज्याच्यावर अन्याय होतो त्याला बघा, जे सत्य आहे ते करा। एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। सर्व सन्माननीय शेतकरी अवघड होतं का? उद्योग म्हणून मिळालाच नाही, म्हणून शेतकरी त्याही काळापासून खस्ता होता आणि आजही होता। शेतकऱ्याच्या जीवावर सरकार आली, सत्ता भोगली, सरकारच्या भाव काय होता, कापडाचा भाव काय होता, औषधाचा भाव काय होता आणि आज काय याचा विचार करायचा। प्रत्येकाला वाटते शेतकऱ्यांना दिलेला आम्हाला येत नाही। शेतकरी